नमस्कार, मी डॉक्टर शरद दशरथ, MD होमिओपॅथी. आज 2024च्या विजयादशमीच्या प्रसंगी आपण आज एक नवीन चॅनलला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे आरोग्यम धनसंपदा. तर आरोग्यम धनसंपदा हा जो शब्द आहे तो आपण ऐकलेला आहे कधी. पूर्वी लहानपणी आपल्याला म्हणायला लावायचे की शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. पण त्यावेळेस त्याच्याविषयी एवढं काही वाटायचं नाही. पण जसं जसं काळ बदलत गेला, जसं जसं नवीन आजार होत गेले व त्यावेळेस आरोग्याचं महत्त्व समजायला लागलं. आणि जर आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यावर होणारा खर्च टाळला जाऊन तो जो खर्च आहे तीच आपली मिळकत होऊन आपले धनसंचय होण्यास मदत होते. तर जेवढी प्रकृती आपल्याला सांभाळता येईल तेवढी प्रत्येकजण सांभाळायचा प्रयत्न करत असतो. तरी पण आजार ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यापासून कोणीही सुटलेला नाही आहे. माणूस आहे तर आजारी पडणारच आहे. पण वेळीच काळजी घेतली, आपलं राहणीमान जर योग्य ठेवलं तर आजारी पडण्याचं प्रमाण आपण टाळू शकतो, कमी करू शकतो. काही आजार हे होणारच असतात, पण काही आजार जे आपल्या लाईफस्टाईलमुळं आपल्याला होतात ते आपण टाळू शकतो व त्याविषयी आपल्याला काय करावं लागतं हे माहीत असणं गरजेचं आहे. तर अज्ञान हाच सध्या सर्वात मोठा आजार आहे. अज्ञानामुळे आपण काहीही करत जातो, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण आजारी पडतो. तर ह्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की अशा काय गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहीत नाहीत आणि ज्याच्यामुळे आपण आजारी पडतो. आणि आणखीन एक प्रश्न आहे की आजारी पडलं तर जायचं कोणत्या डॉक्टरकडं. आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ॲलोपॅथी चिकित्सा आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे, निसर्गोपचार आहे, चुंबक उपचार आहे, विविध उपचार पद्धती, घरगुती औषधं आहेत, किचन आयुर्वेद आहे. अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आपल्याला आता उपलब्ध आहेत. आपल्याला आजार का आहे त्यानुसार आपल्याला ठरवावं लागतं की आपण कोणत्या प्रकारची चिकित्सा, कोणत्या प्रकारची औषधं घ्यायची. बऱ्याच वेळा आपल्याला आजाराबद्दल फारशी माहीत नसते. आपण कोणत्या तरी पॅथीच्या डॉक्टरकडे जातो आणि उपचार घेतो. तर एखाद्या आजारासाठी एखाद्या पॅथीमध्ये चांगली औषधं असू शकतात, पण काही आजार असे असतात की त्याला अल्टरनेटिव्ह पॅथीचा वापर करावा लागतो. अशा वेळेस जर आपल्याला कळालं की कोणत्या आजारामध्ये कोणत्या प्रकारची औषधं आपल्याला सर्वात जास्त गुणकारक ठरतील, तर अशा वेळेस त्या आजाराच्या उपचारासाठी होणारा खर्च आणि वेळ आपण वाचवू शकतो. तर माझ्या ह्या चॅनलमध्ये मी त्याबद्दल त्या दिवशी योग्य ते मार्गदर्शन करणारच आहे. यामध्ये आपण आजाराबद्दलही चर्चा करणार आहोत. ज्या कारणामुळं माणूस आजारी पडतो त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं आपण आजारी पडतो आणि आजारी पडू नये म्हणून काय करायचं. काही आजार हे वयोमानानुसार होणारे असतात, काही आजार हे बाहेरच्या काही गोष्टीमुळं होतात, काही आजार आनुवंशिकतेने पण आलेले असतात. तर ह्या सर्वाबद्दल वेळोवेळी आपण माहिती घेणारच आहोत. पूर्वीच्या काळी आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असं गृहीत धरलं जायचं. त्याच्यानंतर आलं की आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असणं गरजेचं आहे. म्हणजे समाजात वावरताना पण आपण अगदी आनंदी आणि उत्साही राहायला पाहिजे. आपले सामाजिक सौख्य रिलेशन पण चांगले पाहिजेत. इथपर्यंत आजाराबद्दल किंवा निरोगी असण्याबद्दलची व्याख्या होती. पण आता अशी वेळ आहे की आरोग्य म्हणजे नुसतं शारीरिक नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा आपण निरोगी राहायला पाहिजे. आर्थिक निरोगी राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला डे टू डे लाईफसाठी लागणारे जी विशिष्ट खर्च आहे, रक्कम आहे, ती पण आपल्याकडे पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे निसर्गाने जीवन दिलेलं आहे ते आपण शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे जगू शकलो पाहिजेत. त्यापासून आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी चांगलं दिलं पाहिजे, वेळोवेळी लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण राहिलं, आपलं राहणीमान आपण जर सुधारत गेलो आणि योग्य वेळी योग्य पद्धतीचा जर उपचार घेतला तर आपलं आरोग्य तर चांगलं राहीलच, त्याबरोबर आरोग्यावर होणार आपला खर्चही कमी होईल. आणि असं म्हणतात की मनी सेव्हड इज मनी अर्न. म्हणजे आपण आरोग्यावर होणारा खर्च जर आपण वाचवला
तर ती आपली मिळकतच आहे असं गृहीत धरता येईल आणि आपल्या मिळकतीमध्ये अधिक वाढ होईल. बऱ्याचशा विकसित देशामध्ये सुद्धा आता वयोवृद्धमानानुसार होणाऱ्या आजारावर बराच खर्च होत आहे आणि वेळीच त्याचं नियोजन न केल्यामुळे तो खर्च इतका होत आहे की त्या व्यक्तीला त्या वयाला तो खर्च करणार परवडत नाही. तर अशा वेळीच काळजी घेऊन योग्य आजाराला योग्य पद्धतीचा उपचार घेऊन योग्य आहार विहार वेळेवर निद्रा करून आपण ते आजार टाळू शकतो. आणि याबद्दल आपलं काय मत असेल तर ते आपण कॉमेंटमध्ये टाका. आपण वेळोवेळी त्या प्रश्नाचे पण उत्तर देऊ. तुमच्याकडून पण तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलच्या कॉमेंटमध्ये टाका. त्याची पण माहिती तुम्हाला दिली जाईल. वेळोवेळी वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या आजाराबद्दल आपण या चॅनलमध्ये घेणार आहोत. धन्यवाद. हेल्दी रहा, आरोग्य सांभाळा.